महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नांदेड जिल्ह्यात नदी नाल्यांना पूर, पैनगंगा नदीला आलेल्या पुराने सहस्रकुंड धबधब्याने रौद्र रूप धारण केलंय। कोल्हापुरात राधानगरी धरणाचे 3 स्वयंचलित दरवाजे उघडले। राधानगरी धरणातून एकूण 5784 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू। चिपळूणच्या डीव्हीजे महाविद्यालय परिसरात मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गाला नदीचं स्वरूप, डोंगरातून येणारे गटाराचं पाणी थेट महामार्गावर येत असल्यामुळे महामार्ग पाण्याखाली। मुसळधार पावसामुळे नारंगी आणि जगबुडी नदीनं खेड शहरात खेड दापोली मार्गावर नारंगी नदीच्या पुराचं पाणी आल्यामुळे खेड दापोली महामार्ग वाहतुकीसाठी ठप्प। रायगड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने सावित्री, कुंडलिका आणि आंबा नदीच्या पाणी पातळीत वाढ, तिन्ही नद्या इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सततच्या पावसामुळे जगबुडी नदीला आलेला पूर कायम, नदीचं पाणी मटण मच्छी मार्केट परिसरातील रस्त्यांवर, प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना, तर आज दिवसभर रत्नागिरीला पावसाचा ऑरेंज अलर्ट। रत्नागिरीतील जगबुडी नदीनं ओलांडली धोका पातळी, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या नगर परिषदेच्या सूचना। चिपळूणमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात 1.5 ते 2 फुटांपर्यंत पाणी, चिखलीयुक्त पाणी कार्यालयीन सर्वच खोल्यांमध्ये शिरल्यामुळे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची धावपळ। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात पाणी शिरल्यामुळे कागदपत्रांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय। 3 दिवसांच्या सुट्ट्यांमुळे अधिकारी रजेवर असून सफाई कर्मचाऱ्यांकडून कार्यालयाची सफाई केली जाते। वाशिममध्ये मुसळधार पावसामुळे अडाण नदीला पूर, शेलू बाजार येथील सखल भागामध्ये साचलं पाणी, पुराचं पाणी काही प्रमाणात घरात शिरल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान। मुसळधार पावसाने वाशिमच्या अडाण नदीला पूर, त्यामुळे अडाण प्रकल्पाचे 5 दरवाजे प्रत्येकी 70 सेंटीमीटरने उघडले। 12,789 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। धुळे शहराला मुसळधार पावसाने झोडपलं, पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये साचलं पाणी, तसंच वाहतूक आणि शाळांना देखील पावसाचा फटका। लातूर जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून पावसाची दमदार हजेरी, पावसाने यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदा नदी नाल्यांना पूर, पावसामुळे जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांच्या जलसाठ्यामध्ये वाढ। पैनगंगा नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्यामुळे पुसद कळमनुरी महामार्ग बंद, मराठवाडा आणि विदर्भाचा संपर्क तुटला। इसापूर धरण पूर्ण क्षमतेने भरलं असून धरणाचे 13 दरवाजे उघडलेत। धरणातून 54,400 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे पुलावर पाणी आलंय। राज्यात 2 दिवसात पावसाचे 6 बळी, विदर्भात विविध घटनांमध्ये 4घांचा मृत्यू, तर मराठवाड्यात भिंत पडून 2घांचा मृत्यू। जळगाव जिल्ह्यात 8ही तालुक्यांमध्ये अतिवृष्टी, घरांचीही पडझड, शेती पिकांचं देखील मोठं नुकसान। ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारं महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचं बारवी धरण ओव्हरफ्लो, बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानं ठाणे जिल्ह्याची पाणी चिंता मिटली। रायगड जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट, जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर, नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा। पावसाचा जोर वाढल्यास नद्या इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता। बीडमध्ये राजुरी येथील डोंबरी नदीच्या पुलाचं काम रखडलं, जीव धोक्यात घालून गावकऱ्यांचा नदीतून प्रवास। गोंदियातील अर्जुनी मोरगावातील इटियाडोह धरण यावर्षी प्रथमच 100% भरलं। 2 दिवसांपासून धरणाच्या पाणी पातळीत वाढ, शेतकऱ्यांच्या सिंचनाची चिंता मिटली आहे। जळगावाच्या धरणा गावामध्ये सलग दुसऱ्या दिवशी धरणी नाल्याला मोठा पूर, धरणी नाल्याचे नदीचं स्वरूप, घरांसह दुकानांमध्ये शिरलं पाणी, नागरिक आणि व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान। वाशिममध्ये नागपूर संभाजीनगर जुन्या महामार्गावरील काटेपूर्णा नदीवर पूल जीर्ण झाल्यामुळे वाहतूक ठप्प, अन्य मार्गे वळवले, कोणतीही अनुचित घटना होऊ नये याकरता जौलका पोलिसांचा काटेपूर्णा नदीवर पहारा। नागपूरच्या भिवापूर तालुक्यातील नांद नदीत दुचाकीस्वार वाहून गेला, नदीला पूर आलेला असताना
धाडस केल्यामुळे हा तरुण वाहून गेलाय। काल सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली असून तरुणाचा सध्या शोध सुरू आहे। जम्मू काश्मीरच्या कठुआमध्ये 3 ठिकाणी ढगफुटी, 3 ठिकाणच्या ढगफुटीत आतापर्यंत 4 मृत्यू, 6 जण जखमी। कोल्हापूरच्या सर्किट बेंचचं आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह मुंबई न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देखील उपस्थित राहणार। तत्कालीन आयुक्त राजीव कुमार आहेत कुठे? खासदार संजय राऊतांचा सवाल। गद्दारांना चिन्ह दिलं होतं, आता तेच राजीव कुमार आहेत कुठे? राऊतांकडून सवाल उपस्थित। महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांचा आत्ताच फेरआढावा नको, राज्य निवडणूक आयोगाचं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र। कर्मचाऱ्यांची वानवा, निवडणूक यंत्रणेवरील दडपणाचे कारण दिलं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर फेरआढावा घेण्याची विनंती। महाराष्ट्रात 2002 नंतर मतदार याद्यांचा फेरआढावा नाही, अशात आगामी काळामध्ये 29 महानगरपालिका, 32 जिल्हा परिषदांच्या निवडणुका तोंडावर। 336 पंचायत समित्या आणि 290 नगरपंचायतींच्या देखील निवडणुका अपेक्षित। महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांचा आत्ताच फेरआढावा नको, राज्य निवडणूक आयोगाची भूमिका। त्यामुळे मतदार याद्यांच्या फेरआढाव्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता। जळगाव दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांनी घेतली राष्ट्रवादी आढावा बैठक। धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा। जळगावच्या राष्ट्रवादी कार्यालयामध्ये अजित पवारांचे मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर। दादा तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे, अशी विठोबा चरणी कार्यकर्त्यांकडून प्रार्थना। उपमुख्यमंत्री अजित पवार आज जळगाव दौऱ्यावर। लाडक्या बहिणींनी राखी बांधत केलं अजितदादांचं स्वागत। अजित पवारांच्या दौऱ्याआधी नाशिकच्या आकाशवाणी चौकात बॅनरबाजी। राष्ट्रवादीकडून फक्त पश्चिम महाराष्ट्र तुपाशी, विदर्भ नेहमीच उपाशी। आता आमचा सवाल, आम्ही का जावं तुमच्यापाशी? राष्ट्रवादीच्या धोरणांवर खोचक सवाल। ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्तेपदावरून हटवलेल्या किशोर तिवारींचं उद्धव ठाकरेंना पत्र। राज ठाकरेंसोबत युती करू नये अशी पत्रातून मागणी। परभणीच्या गंगाखेडमध्ये टाकळवाडी गावाच्या नागरिकांचं रस्त्यासाठी अनोखं आंदोलन। चिखलमय रस्त्यात अर्धनग्न होऊन केलं लोटांगण आंदोलन। अवघ्या 1.5 किलोमीटरच्या खराब रस्त्यामुळे गावकऱ्यांचे हाल। अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातील नवीन दहिफळ गावामध्ये महिला सरपंचाच्या गाडीवर विद्यार्थ्यांनी फेकला चिखल। नवीन दहिफळ गाव ते ढोर हिंगणी छोटा गावापर्यंत रस्ताच नसल्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी सरपंचाच्या गाडीवर चिखल फेकला। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षा रक्षकाची भाविकाला मारहाण। गर्दी वाढल्यामुळे मुखदर्शनाची व्यवस्था बंद केल्यामुळे वाद, तर भाविकांनी मंदिराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केल्यामुळे मारहाण केली। देवस्थान ट्रस्टचा खुलासा। बुलढाण्यात आंदोलनकर्त्याचा मृतदेह पूर्णा नदीत आढळला। जलसमाधी आंदोलनादरम्यान विनोद पवारची पूर्णा नदी पात्रात उडी। पूर्णा नदी दुथडीवरून वाहत असल्यामुळे आंदोलक वाहून गेला। घटनेला जिल्हा प्रशासन दोषी, कुटुंबियांचा आरोप। भंडाऱ्याच्या चांदपूर देवस्थान मार्गावर खड्डा चुकवताना भाविकांना घेऊन जाणारी कार उलटली, यात 5 महिला जखमी। चांदपूर मार्गावर महालगाव फाटा ते बिनाखी गावादरम्यानची घटना। फक्त पंचनामे नको, ठोस मदत करा। कृषीमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यानंतर शेतकऱ्यांची मागणी। कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी धाराशिवमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकतीच पाहणी केली। वाशिमच्या कारंजा शहरात अमर चौक, राम मंदिर परिसरात मोकाट गायींचा हैदोस। मोकाट गायींचा तिघांवर जीवघेणा हल्ला। हल्ल्यामध्ये आईसह 2 मुली गंभीर जखमी। जीव धोक्यात घालून विषारी सापाला पकडण्याचा प्रयत्न। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। साप पलटून वारंवार त्या व्यक्तीला हल्ला करत असल्याचं दृश्य। अमरावतीमध्ये पोलिसांकडून भव्य मॅरेथॉन स्पर्धा। ड्रग्ज फ्री अमरावती या संकल्पनेतून मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन। कर्नाटकातील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पामध्ये हत्तीने पर्यटकांवर हल्ला केल्याचा व्हिडिओ व्हायरल। रस्त्याच्या एका बाजूला हत्ती उभा होता आणि पर्यटक त्याचे फोटो घेतात। याच दरम्यान हत्तीने पर्यटकांवर हल्ला करून त्याला खाली पाडलंय।
निवडणूक आयोगाची नवी दिल्लीच्या नॅशनल मीडिया सेंटरमध्ये पत्रकार परिषद. राहुल गांधींनी केलेल्या सनसनाटी आरोपांनंतर निवडणूक आयोगाची ही पहिलीच पत्रकार परिषद. मतचोरीच्या विरोधात राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये वोटर अधिकार यात्रा काढणार. 16 दिवसांची वोटर अधिकार यात्रा 25 जिल्ह्यातून जाणार. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज दिल्लीत 11,000 कोटींच्या महामार्ग प्रकल्पाचं उद्घाटन. तसंच मोदी आज द्वारका एक्सप्रेसवेचंही उद्घाटन करतील. या एक्सप्रेसवेच्या बांधकामामुळे दिल्ली तसंच गुरुग्राममधील वाहतूक कोंडीच्या समस्येपासून सुटका होणार. उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवण्यासाठी भाजपच्या संसदीय बोर्डाची आज बैठक. पंतप्रधान मोदी, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बैठकीला उपस्थित असणार. अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांना मातृशोक. त्यांच्या आई आणि अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं वयाच्या 68व्या वर्षी आजारानं निधन. स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका त्यांची शेवटची ठरली. त्यातली पूर्ण आजीची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. अवकाशात भारताचा झेंडा फडकवणारे भारतीय अंतराळवीर आणि हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आज लखनौला त्यांच्या मूळ गावी जाणार. त्याआधी दिल्लीत ते पंतप्रधान मोदींची भेट घेणार.